राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. असत्यमेव जयते या पुस्तकातला पुढचा भाग. भारतामध्ये स्त्री शिक्षण कधी सुरू झालं, जाती व्यवस्था आणि या सगळ्यांवर मात करणारे सगळे समाज सुधारक आले, असं खूप भयानक चित्र रंगवलं जातं की याच्यापूर्वी म्हणजे आत्ता जी समाज सुधारक जे आले आणि त्या सुधारकांनी जी सुधारणा केली त्याच्या आधी भारत हा अत्यंत मागासलेला होता. भारतीय स्त्रीला कुठली व्हॅल्यू नव्हती. भारतामध्ये सगळ्या घाणेरड्या जाती व्यवस्था होत्या. असं अजिबात नाही आहे. ही जाती व्यवस्था, हे स्त्री शिक्षण, बालविवाह किंवा सती जाणं, ह्या सगळ्या प्रथा परंपरा या कशामुळं निर्माण कराव्या लागल्या, त्याला कोण आक्रमक कारणीभूत आहेत, इस्लामिक आक्रमक कसे कारणीभूत आहेत, आणि त्या इस्लामिक आक्रमकांच्या आधीच्या भारतातल्या स्त्रिया, भारतातली जाती व्यवस्था होती की नव्हती, वर्णव्यवस्था होती पण ती कशी होती, बालविवाह होते की नव्हते, याच्याबद्दल सविस्तर या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. अचंबित व्हाल तुम्ही. सगळं खोटं पसरवलं गेलं आपल्याकडं. भारतातील गरिबी, निरक्षरता आणि बालविवाह, विधवांचं केशवपन, सती प्रथा, जातीवाद, अस्पृश्यता यांसारख्या कुप्रथांबद्दल आपण नेहमी ऐकत आलो. भारताच्या 5वीला पुजलेल्या या समस्यांबद्दल आपण विचार करतो. सामाजिक मागासलेपणाविरुद्ध, घातक रूढी परंपरांविरुद्ध लढा देणाऱ्या समाज सुधारकांबद्दल सार्थ अभिमानही बाळगतो आणि तो बाळगायलाच पाहिजे. महात्मा फुले, आगरकर, महर्षी कर्वे, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक महान समाज सुधारकांनी महाराष्ट्रात जन्माला आले. या सर्वांचा आपल्याला विशेष अभिमान आहे, तो असायलाच पाहिजे. पण त्या सगळ्या ज्या कुप्रथा आहेत, ह्या निर्माण कशा झाल्या याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. आत्ता तर असं झालंय की या सगळ्या कुप्रथा फक्त एकाच ब्राह्मण समाजाने निर्माण केल्यात, असा एक समज पसरवला गेलाय. ऐका, स्त्रियांचं शिक्षण याबद्दल त्यांनी लिहिलंय की स्त्रियांना शिक्षण नव्हतं का? स्त्री शिक्षणाचा पाया कोणी घातला? स्त्रिया ह्या नसत्या तर स्त्रियांना शिक्षणच मिळालं नसतं वगैरे वगैरे. नो डाऊट त्यांचं कार्य मोठंच आहे, पण त्याच्या आधीचा भारत कसा होता समजून नको घ्यायला. इसवी सन 630 ते 650 या दरम्यान भारतामध्ये आलेल्या चिनी प्रवासी ह्युएन त्सांग यानं लिहून ठेवलंय, भारतामध्ये अत्यंत सुनियोजित प्रभावी शिक्षण पद्धती अस्तित्वात होती. वयाच्या 7व्या वर्षी मुलं आणि मुली शिक्षणाला सुरुवात करत. यात व्याकरण, कला, वैद्यकशास्त्र, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान या विषयांचा समावेश असे. ह्युएन त्सांग म्हणतो, प्राथमिक शिक्षणाचा प्रसार सर्वदूर झालेला होता. उच्च शिक्षणासाठी नालंदा, तक्षशिला, कांची, विक्रमशिला, जगदाला, उदतपुरी यासारखी विद्यापीठं होती. जगभरातून विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी भारतामध्ये येत होते. गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये सुरू झालेल्या नालंदा विद्यापीठ ही जगातली पहिली रेसिडेन्शियल युनिव्हर्सिटी होती. रेसिडेन्शियल युनिव्हर्सिटी 630 ते 650च्या शतकामध्ये 10,000 विद्यार्थी आणि 2,000 शिक्षकांकडून विविध विषयांचं ज्ञान प्राप्त करत होते. 9 मजली इमारती, ग्रंथालयामध्ये अक्षरशः लाखो ग्रंथ होते, ज्या बख्तियार खिलजीनं केलेल्या विध्वंसात जळून खाक झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिल्याप्रमाणे रायटिंग अँड द स्पीचेस व्हॉल्यूम नंबर 3, बाबासाहेब आंबेडकर, अथर्ववेदावरून हे स्पष्ट होतं की स्त्रियांनाही उपनयनाचा हक्क होतो. उपनयन म्हणजे मुंज. या वेदमंत्रांचं पठणही त्या करत. पाणिनीच्या अष्टाध्यायीवरून हे स्पष्ट होतं की मुली गुरुकुलामध्ये जात असत. वेद, मीमांसा, इतर ज्ञानशाखांचा त्या अभ्यास करत असत. पातंजलीच्या महाभाष्यात नमूद केल्याप्रमाणे गुरुकुलामध्ये स्त्री शिक्षिका मुलींना वेदांचं आणि इतर विषयांचं ज्ञान देत असत. धर्म, तत्वज्ञान यासारख्या गहन विषयांवर झालेल्या जनक, सुलभा, याज्ञवल्क्य आणि गार्गी, याज्ञवल्क आणि मैत्रेयी, शंकराचार्य आणि विद्याधरी या स्त्री पुरुष वादविवादांची उदाहरणं देखील सुप्रसिद्ध आहेत. जगभर वापरली जाणारी आणि गणिताच्या प्रगतीला मोठी चालना देणारी दशांश पद्धती विकसित केली ती भास्कराचार्यांनी.
त्यांची कन्या लीलावती ब्रह्मगुप्त यांनी प्राचीन भारतामध्ये स्त्रिया ज्ञानार्जनाच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचू शकत होत्या हे स्पष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय. भारतामध्ये सर्वदूर पसरलेली गुरुकुल ही ज्ञानार्जनाची तसेच नव्या ज्ञानाच्या निर्मितीची प्रमुख केंद्र होती. त्यांचा नाश हे भारतीय संस्कृतीच्या पिछेहाटीचं सगळ्यात मोठं कारण होतं. मुस्लिम आक्रमकांचा हिंदू धर्म आणि मूर्तीपूजेचा मुख्य प्रवक्ते म्हणून ब्राह्मणांच्या कत्तली करण्यावर सर्वात जास्त भर दिला. त्यामुळे गुरुकुलांवर आधारित शिक्षण पद्धतीचं सगळ्यात मोठं नुकसान झालं. आक्रमकांनी केलेल्या विद्यापीठे, पाठशाला आणि गुरुकुलांच्या विध्वंसामुळे शिक्षण पद्धतीचा पायाच ढासळला. अज्ञान आणि निरक्षरतेचं प्रमाण वाढू लागलं. घरच्या घरी जमेल तसा अभ्यास आणि धर्मग्रंथांचं पठण इथपर्यंत शिक्षण मर्यादित झालं. कारणीभूत कोण आहे? मुस्लिम आक्रमक. एकंदरीतच ज्ञानार्जन हे खूपच अवघड आणि कष्टप्रद बनलं. उच्च शिक्षित होणाऱ्यांचं प्रमाणच संपलं. मुस्लिम राज्यकर्त्यांनी कुठलीच नवी विद्यालय आणि विद्यापीठं सुरू केली नाहीत. त्यांनी काय सुरू केलं? फक्त मशिदींच्या निगडीत असलेले मदरसे सुरू केले. मदरशांमध्ये काय शिकवलं जातं? इस्लामचं धार्मिक शिक्षण दिलं जातं. स्त्रिया आणि मुलींचं अपहरण, बलात्कार, मुस्लिम देशामध्ये होणारी गुलाम म्हणून विक्री, यामुळे मुलींचं शिक्षण पूर्णपणे थांबलं. कोणी थांबवलं? मुस्लिम आक्रमकांनी. दुर्दैवाने बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना जवळ करतायत आणि ब्राह्मणांना आणि हिंदूंना दोषी ठरवत आहेत. काय दुःख आहे हो आमचं, काय दुःख आहे. स्त्रिया आणि मुस्लिमांचं अशा रीतीनं भारतीय स्त्रिया अज्ञानाच्या अंधकारामध्ये ज्या ढकलल्या गेल्या मुस्लिम आक्रमकामुळं, त्या कायमच्याच. मग हे जोहार सती ही प्रथा आपल्याकडं कधीच नव्हती. सती जाण्याची प्रथा नव्हती. कशामुळे निर्माण झाली? अपहरण, विटंबना टाळण्यासाठी, शीलरक्षणासाठी स्त्रियांनी एक साथ आगीमध्ये उडी मारून जोहार करण्याची पद्धत इस्लामी आक्रमणांच्या आधी भारतामध्ये कधीच अस्तित्वात नव्हती. ती इस्लामिक आक्रमणानंतर सुरू झाली. मोहम्मद बिन कासमनं त्याच्या सिंधवरील मोहिमेच्या वेळी हजारो स्त्रिया आणि मुलांना गुलाम म्हणून मुस्लिम देशांमध्ये बाजारामध्ये विकून टाकलं. भारताची या भीषण प्रथेशी ओळख झाली. ही विटंबना टाळण्यासाठी स्वाभिमानी राजपूत स्त्रियांनी सामूहिकरित्या मृत्यूला कवटाळणं पसंत केलं. हा भयानक आहे सगळं, भयानक आहे सगळं. बालविवाह पद्धत नव्हती आपल्याकडं. कशामुळे सुरू झाली बालविवाहाची पद्धत? इस्लामिक राजवटींमध्ये स्त्रियांसाठी अतिशय असुरक्षित वातावरण निर्माण झालं. गुलामी, विटंबना, अत्याचार यांच्या नरकामध्ये कधी ढकललं जाईल याची टांगती तलवार डोक्यावर. हे सगळं असं जगण्यापेक्षा लहान वयातच मुलीचं लग्न करून तिच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा कल आईबापांचा आला. लग्न करून मुलगीला पाठवून देऊ लहानपणीच. कास्ट अँड आउटकास्ट या ग्रंथामध्ये धनगोपाल मुखर्जी म्हणतात, इस्लामच्या जुलमी राजवटीमध्ये हिंदूंना आपल्या अनेक परंपरा सोडून द्याव्या लागल्या. मुलगी वयात येण्याच्या आधीच तिचा विवाह करण्याची पद्धत मुस्लिम आक्रमकांच्या बुभुक्षित नजरांपासून वाचण्यासाठी सुरू झाली. आणि आता सगळ्यात मोठा विषय म्हणजे जाती व्यवस्थेचा. कुठून निर्माण झाली जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था? उद्याच्या भागात. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.